माझं नाव अजय पैठणे. मी आलेट हॉस्पिटलला ऑप्टोमेट्रिस्ट प्लस काउन्सिलर म्हणून काम करतो आणि आज मी तुम्हाला इंट्राओक्युलर लेन्स मोतीबिंदूनंतर वापरल्या जाणाऱ्या लेन्सेस विषयी सांगणार आहे. आजकाल आपल्याला सगळ्यात आधी मोतीबिंदू झाल्यावर पडणारा प्रश्न असा असतो की कोणत्या प्रकारच्या लेन्सेस टाकायच्या, कशा प्रकारच्या लेन्सेस असतात. आम्ही आहोत ना, आम्ही सांगू तुम्हाला कशा लेन्सेस टाकायच्या त्या. सगळ्यात आधी लेन्सेसमध्ये जर बघितलं, आपल्याकडे 3 प्रकारच्या महत्त्वाच्या लेन्सेस असतात. 3 प्रकारच्या लेन्सेसमध्ये पहिली जी लेन्स आहे, त्या पहिल्या लेन्सला मोनोफोकल लेन्सेस म्हणून आपण म्हणतो. मोनोफोकल लेन्स काम अशी करते की मोनोफोकल लेन्स आपण डोळ्यामध्ये टाकली की मोनोफोकल लेन्समध्ये तुम्हाला लांबची दृष्टी क्लिअर होते आणि जवळसाठी थोडासा चष्मा लागतो. मोनोफोकल लेन्स ही जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त वापरली जाणारी लेन्स आहे आणि मोनोफोकल लेन्सला जगातील सगळ्यात सेफ लेन्स म्हणून म्हणतात. दुसऱ्या प्रकारची लेन्स आहे ते सगळ्यात जास्त वापरली जाणारी, जिला आपण मल्टीफोकल, बायफोकल किंवा ट्रायफोकल लेन्स म्हणतो. मल्टीफोकल, बायफोकल किंवा ट्रायफोकल लेन्सचा उद्देश हे समानच आहे. मल्टीफोकल लेन्स ही जवळचा आणि लांबचा दोन्ही प्रकारचे नंबर शक्यतो काढायचा प्रयत्न करते. मल्टीफोकल लेन्स टाकल्यानंतर बऱ्याच पेशंटला कुठल्याही प्रकारचा चष्मा लागत नाही. तिसऱ्या प्रकारची लेन्स जी आजकालची आली आहे, एक्सटर्नल डेप्थ ऑफ फील्ड लेन्स, इडॉप लेन्स. इडॉप लेन्स शक्यतो आजकाल जे PC लॅपटॉपवरती काम आहे, इंटरमिजिएट विजनसाठी जे काम आहे, त्याच्यासाठी इडॉप लेन्स वापरली जाते. इडॉप लेन्समध्ये सहसा दूरची आणि मधली जे काही PC लॅपटॉपची जे काही नंबर आहेत त्याच्यासाठी चष्मा लागत नाही. तर ह्या 3 प्रकारच्या लेन्सेस आहेत. तिन्ही प्रकारच्या लेन्सेस आपण उत्तम प्रकारे तपासणी करून आलेटकर हॉस्पिटल येथे मार्गदर्शन करून व्यवस्थित आपण तुमचं ऑपरेशन करू शकतो. मी आता सांगितलेली लेन्सेस विषयीची माहिती आमची अशी इच्छा आहे की तुम्ही भरपूर प्रमाणात शेअर करावी. ठीक आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावा आणि जर मी आता सांगितलेल्या माहितीमध्ये काही शंका असेल, तुम्हाला काही माहिती हवी असेल, तर खाली दिलेल्या क्रमांकावरती संपर्क करावा.